अख्खा पाकिस्तान ज्या छोट्या कदच्या प्लेयरला घाबरायचा त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर. म्हणून हे छोट्या कदचे प्लेयर आहेत ना, त्यांना खरंच घाबरावं, कारण त्यांना हाफ पिच प्रकारचे चेंडू आहेत ना जबरदस्त मारता येतात. आता मात्र स्ट्राईकला आहे रोहित. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा बॉडी लँग्वेजचा बॉल होता आणि या ठिकाणी पराग जाधव अजिबात चुकी करत नाहीयेत आणि या ठिकाणी रोहित मात्र एक जबरदस्त खेळ करून परततोय. डीजे म्हणजे जय हनुमान कालवी, कारण या 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारावेच लागतील. तर मैदानामध्ये जातोय कोण, ज्याने अनेक वर्ष आपल्या फलंदाजीने नाव कोरलं देवगड तालुक्यामध्ये, तोच हा पंकज जाधव जातो मैदानामध्ये. येणारे 3 चेंडूमध्ये ते 12 धावा करण्यासाठी. तर योगायोग काय असेल, त्याचाच बंधू, मोठा बंधू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पराग जाधव, आणि फलंदाजी मात्र करेल त्याचा लहान भाऊ पंकज जाधव. तर पाहावं लागेल इथे भावाभावांच्या विरुद्ध सामना चालू आहे. पुढचा चेंडू पंकज जाधव साठी लॉब केलाय, पहिला चेंडू जोरदार फटका, पाहावं लागेल योगेंद्र किरण राणे झेल खाली, परंतु चेंडू मात्र जातोय 1 बॉल 4 धावांसाठी. कणकणी फटका पंकज जाधव यांच्या बॅट मधून. विजय आहे ना, विजय खेचून आणलाय. आता 12 चेंडू 32 धावा. त्यानंतर कुठेतरी वाटत होतं एक तर्फी सामना स्मार्ट देवगड यांच्या बाजूने झुकतो की नाही, परंतु तर केलेला कमबॅक हनुमान कालव्या संघाने. आता मात्र येणारे 2 चेंडू 8 धावा. पंकज जाधव ऑन फायर. पंकज जाधव मैदानामध्ये तळपतोय, त्याची बॅट तळपते, जोरदार प्रहार केला, फायनलच्या दिशेने 1 धाव तर नक्की मिळणार, दुसऱ्या धावची मागणी करतोय, पाहावं लागेल 2 धावा धावून पूर्ण करता सोहम जातो का स्ट्राईक वरती. मला वाटतंय माघारी परतवतोय सोहम याला, आणि मला वाटतं आता मात्र अतितटीचा सामना, रोमांचक सामना पाहायला मिळतोय या देवगड कालवी प्रीमियर लीगचा दुसरा दिवस, फायनल दिवस. 1 चेंडू 6 धावा. संतोष, 1 चेंडू 6 धावा आहेत. कॉन्फिडन्स लेवल बघ काय आहे. त्याने सांगितलं थांब. तिसरा रन येत होता किंवा तिसरा रन चोरून घेऊ शकले असते, परंतु त्याने सांगितलं थांब, एका चेंडूमध्ये 6 मारण्याची माझी ताकद आहे आणि मी मारून दाखवीन. तर नक्कीच प्रणय ज्यावेळी तो मैदानामध्ये दाखल झाला तेव्हा आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये गेला आणि पहिल्या चेंडूवरती लॉब केलेला फटका संघाला वेगळं चित्र दाखवून गेला. आणि पाहावं लागेल आता मात्र ताकद दाखवायला लागेल या पंकज जाधवला आपल्या संघासाठी, म्हणजे जय हनुमान कालवी संघासाठी. 1 चेंडू 6 धावा. काय घडतंय या ठिकाणी. चेंडू मात्र येतो निर्धाव आणि या ठिकाणी सामना मात्र विजयी स्मार्ट देवगड योगेंद्र राणे यांचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल. धन्यवाद. नक्कीच पंकजाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत, कारण जी मॅच येत नव्हती ती मॅचला 1 षटकार आणि चौकार मारल्यानंतर मित्रा त्याने खरंच सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. मैदान जरी हारलो ना मित्रांनो, तरी मनं जिंकता आली पाहिजेत. नक्की शेवटपर्यंत लढण्याची ताकद दाखवली पंकज जाधव. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय फलंदाजी करत होता संघ, विजयाच्या दिशेने स्वतःला खेचून आणायला प्रयत्न केला होता तो पंकज जाधव याने. आणि या मॅचचं संपूर्ण श्रेय नानाला जातं, कारण नानाने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या आणि नानाचा जो कान मंत्र आहे ना मित्रांनो, त्या मॅच मध्ये तारनहार ठरलाय. नक्कीच अनुभव नेहमीच कामाला येतो आणि नाना सारंग यांचा जे अनुभव आहे तो त्यांच्या संघाला उपयोगी ठरत असतो आणि तशाच प्रकारची कामगिरी केली या स्मार्ट हब देवगड संघाने. काय फलंदाजी राहिली, काय गोलंदाजी केली. संघ मालक आपण पाहतो योगेंद्र राणे चांगला संघ बांधलाय आणि त्याचं नियोजन देखील चांगलं करते. मोठमोठे खेळाडू त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किरण राणे असतील, पराग जाधव असतील, मनोज जाधव असतील, अजय सारखा खेळाडू असेल, सोहम असेल, निलेश घाडी असेल, चांगली संघ बांधणी. तर नक्कीच ज्यांची मॅच नसेल, ज्यांची यानंतर मॅच नसेल, त्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे, सर्वांनी विनंती असेल. धन्यवाद संतोष. आता आपण ग्रुप ए च समीकरण पाहूया. हॅलो, सर्व संघनायक ग्रुप ए मधील सर्व संघनायक यांनी इथे लक्ष द्या. LP 69 टेंबुलकर्स यांनी 3 मॅच
खेळल्या त्यातील 2 विन झाले 1 लूज झाले. त्यांचं नेट रन रेट आहे 2.64.